नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय तंदुरी वेज मोमोज। याला आज आपण स्मोक देणार आहोत, त्यामुळे अगदी स्मोकी फ्लेवरचे असे तंदुरी वेज मोमोज घरच्या घरी तयार होतील। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया तंदुरी वेज मोमोज। सगळ्यात आधी आपण पीठ मळूया। तर इथे मी 1.5 कप मैदा घेतलाय। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं, म्हणजे मोमोजला शेप आपल्याला देता येतो व्यवस्थित। आता हे पीठ मळून घेतल्यानंतर यावरती अर्धा चमचा तेल घातलं आहे आणि पुन्हा एकदा मळून घेतलं। आता हे सेट होण्यासाठी 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया आणि तोपर्यंत मोमोजचं स्टफिंग तयार करूया। इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवले, यामध्ये 1 चमचा तेल घातलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि किसलेलं आलं घातलं। कच्चापणा जाईपर्यंत हे परतून घेतलं। आता यामध्ये कोबी घालायचं आहे, अगदी बारीक चिरून घेतला आहे कोबी मी। 3 वाट्या कोबी आहे। यानंतर 1 गाजर किसून यामध्ये घालायचं आहे। 1 शिमला मिरची बारीक चिरून घातले। अर्धा चमचा जाडसर कुटून घेतलेली काळी मिरी घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। आता हे छान असं परतून घ्यायचं आहे। कोबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे यातलं पाणी सुकेपर्यंत हे स्टफिंग अगदी ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅस मोठा करायचा आहे आणि हे स्टफिंग आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे स्टफिंग आता पूर्ण ड्राय झालं आहे। आता खाताना हे थोडंसं मॉइस्ट वाटावं म्हणून यामध्ये आपल्याला बटर घालायचं आहे। तर यामध्ये मी आता 1 चमचा बटर घालते। मिक्स करूया। तर हे आपलं मोमोजचं स्टफिंग तयार झालं आहे। गॅस बंद करायचा आहे। पीठसुद्धा छान सेट झालं आहे। पुन्हा एकदा तेल घालून मी मळून घेतलं। आता यातला एक मोठा गोळा मी घेते। तर पिठाचे मी 2 गोळे तयार करून घेतले। आता हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून लाटून घ्यायचा आहे आणि याच्या आपण पुऱ्या कट करून घेणार आहोत। वाटीने अशा छोट्या पुऱ्या कट करायच्या आहेत। मी हे आणखी पातळ करून घेते। तर आज आपण तंदुरी वेज मोमोज बनवतोय, तर हे आपण फ्राय करून घेणार आहोत। यामध्ये आता स्टफिंग भरायचं आहे। आता हे मोमोज मी मोदकाप्रमाणे तयार करते। तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता। मोदकाला जसं आपण कळ्या पाडतो त्याप्रमाणे हे असं कळ्या पाडायच्या आणि वरून बंद करायचं आहे। अशा पद्धतीने इथे पहा तयार करून घेतलं आणि आणखी सगळे मोमोज इथे मी तयार करून घेतलेत। आता हे आपण फ्राय करूया। इथे मी तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये मोमोज सोडायचे आहेत। मीडियम फ्लेमवरती अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत हे फ्राय करायचे आहेत। तुम्हाला हवं तर तुम्ही स्टीमसुद्धा करू शकता। फ्राय केलेल्या मोमोजवर तंदुरी मसाला व्यवस्थित असा चिटकतो, म्हणून इथे मी फ्राय करून घेते। मोमोज सगळे फ्राय करून झालेत। आता इथे आपण तंदुरी मसाला तयार करूया। अर्धा कप इथे मी दही घेतलं आहे। यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, पाव चमचा धनेजिरे पूड घातली, पाव चमचा गरम मसाला घातला आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे।
यानंतर आलं लसणाची पेस्ट घातली आणि 1 चमचा कसुरी मेथी घातली, पाव चमचा यामध्ये मी काळं मीठ घातलं आहे। यानंतर आमचूर पावडर घालायची अर्धा चमचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा आपला तंदुरी मसाला तयार झाला आहे। फ्राय केलेले सगळे मोमोज यामध्ये घालायचे आहेत। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या मोमोजला हा तंदुरी मसाला लागला पाहिजे। आता याला आपण स्मोक देऊया। तर इथे मी एक वाटी ठेवली आहे आणि इथे मी दालचिनी अशी पहा गरम करून घेतले। दालचिनीच्या ऐवजी तुम्ही इथे कोळसा असेल तर कोळसा घेऊ शकता। माझ्याकडे कोळसा नाही आहे तर इथे मी दालचिनी घेतले। यावरती अर्धा चमचा बटर घातलं आणि झाकून याला असंच 15 मिनिटं आपण बाजूला ठेवूया, म्हणजे मस्त स्मोकी फ्लेवर येईल मोमोजला। तर इथे पहा 15 मिनिटं झालेत। आता हे मोमोज आपण भाजून घेऊया। तर इथे मी आता स्टिकमध्ये हे घालते आणि आता आपण हे गॅसवरती भाजून घेणार आहोत। तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा भाजू शकता किंवा मग एअर फ्रायरमध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता। आता गॅसवरती जाळी ठेवून त्यावरती हे आपण असे भाजून घेऊ। स्टिक नसेल तर तुम्ही जाळीवरतीच हे ठेवून भाजू शकता। हे भाजून झालेत पहा, मस्त दिसतात। याला वरतून बटर लावायचं आहे। तर हे आपले तंदुरी वेज मोमोज तयार झालेत। जर तुमच्याकडे अशी स्टिक नसेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जाळीवरतीच हे असे भाजून घेऊ शकता। सगळीकडून असे फिरून एकसारखे भाजून घ्यायचे। खूपच मस्त लागतात हे वेज मोमोज। एकदा तुम्ही हे नक्की करून पहा। तर इथे पहा सगळे तंदुरी वेज मोमोज तयार झाले आहेत। पाहू शकता दिसायला किती मस्त दिसत आहेत। तर इथे मी शेजवान चटणी बरोबर आणि मेयोनीज बरोबर सर्व केलेत। तुम्ही इथे इन्स्टंट डीपसुद्धा एक बनवू शकता। मेयोनीज, शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप मिक्स करून डीप बनवू शकता। तर अगदी चमचमीत असे हे मोमोज। आता इथे पहा एक मी तुम्हाला तोडून दाखवते। आतलं स्टफिंग पहा अगदी मॉइस्ट आहे। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।